तांबोसे येथील शैलेश सामंत यांच्या बागेत शेकरू प्राणी मोठ्या प्रमाणात नारळाच्या पिकांचं नुकसान करत आहे। या प्राण्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। मात्र वन विभाग यावर कोणतीही मदत करत नसल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली। आमचे नाव शैलेश सामंत तामोशा। हे आता पळयले आम्ही माडांचे बी बरे बरे नाल किंवा आडसारा हे खाता कोण प्राणी कोण खाता हो नक्की? हो, हेका आम्ही गावठी भाषेन शेकरो म्हणतात, तेका कितें व्हडली चानी अशें म्हणतात। हां, दिसाक केन्ना असो येता तो? दिसाक ते सकाळचे येतात, हांगा एक 6-7 जाण आसात आणि 6-7 भाटवार भोंवतात ते आनी खायत रावतात। आणि तिचेर काय एक्शन घेना आता कृषी खाते म्हणूया एग्रीकल्चर? आमी एग्रीकल्चरान कृषी खात्यान गेल्ले, कृषी खाते म्हणाले ते आमचे काम न्ही, आमी तुमकां हेचो वन अधिकाऱ्याचो नंबर दिता। मागीर आमी तेचे कडेन गेले फॉरेस्टा कडेन, फॉरेस्टान आमकां कितें सांगले, हे इतले वयर हायटीक म्हणून आमी आमचे ते पिंजरे बसूंक शकना। ओके, कित्याक ते पिंजऱ्यांनी वयचे ना म्हणून, आनी पिंजरे आमचे वयर इतले झाडार बसूंक शकना। ओके, शेकरो कितलो आसता, लांब काय कितली सायज आसता? जवळ जवळ एक अर्ध मिटर असो, एक हातभर तरी आसता। ओके ओके ओके। आणि दुसरें म्हटल्यार आमी जेन्ना हेजे कडेन गेले पळय फॉरेस्टा कडेन, तांकां आमी कितें सांगलें, महाराष्ट्रान एज इट इज सेम प्रॉब्लेम आसा, पण महाराष्ट्रान कितें करतात, ते गव्हर्मेंटाचे जे येता वन विभागाचे ते रेस्क्यू करता, म्हटल्यार ते एअरगनान मारता गुळी आणि तेतून कितें तरी घालता, ते बेशुद्ध जाता आणि अर्ध्या वरा भितर परत ते जाता, तेजे पयलीं ते पिंजऱ्यान घालता आणि व्हरतात। अशें तरी तुमी कितें तरी करूंक जाय म्हणून सांगलें। उपाय योजना करूंक जाय सरकारान।